माझ्या मागच्या 2 व्हिडिओजमध्ये मी एंडोमेट्रियोसिस बद्दल तुम्हाला सांगितलं. तर मी डॉक्टर मेघेश शिग्नेश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल एक्सिटेस्ट बेबी सेंटर, चिखलवाडी कॉलनी, नांदेडून. एंडोमेट्रियोसिसचं निदान कसं होते? पहिली गोष्ट म्हणजे पेशंटला काय लक्षणं असतात आणि आपण त्यासाठी काय इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. निदान म्हणजे आपण पहिली गोष्ट म्हणजे पेशंट येतो आमच्याकडे. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा पेशंट लग्न न झालेला असतो तेव्हा मुली येतात की पाळीत पोटात खूप दुखतं, म्हणजे ती पाळी झाल्यावर तिला 4-5 दिवस दुखत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे पाळी येताना ब्लिडिंग पण खूप जास्त होतं. काही मुलींना तर पाळीच्या वेळेस त्यांना शौचाला जाताना अतिशय वेदना होतात आणि लघवीला करताना पण वेदना होतात आणि योनी वाटे किंवा आपण असं म्हणतो शौचा वाटे आणि लघवी वाटे रक्त पडते. बरेचदा मुतखळा समजून ते ट्रीट केलं जाते, पण हे एक बरंच कारण असू शकते ऍडव्हान्स एंडोमेट्रियोसिसचं. दुसरं आहे म्हणजे की समजा एखाद्या बाईचं लग्न झालेलं असेल आणि तिला मूल नसेल होत आणि तिला संभोग झाल्यावर फार यातना होत असतील आणि पाळीमध्ये जसा मी सांगितलं की बिन लग्नाच्या मुलीला त्रास होतो तसंच यातना होत असतील किंवा मूल राहत नसेल किंवा तिला हे एकदा लघवी करताना त्रास होत असेल किंवा शौचाला त्रास होतील आणि पाळीत पोटात दुखतच असेल, पण या पेशंट्सला जर बाकीच्या गोष्टी केल्यावर किंवा बाकीचे निदान केल्यावर सुद्धा तिला बाळ होत नसेल किंवा ते वंध्यत्वाच्या कॅटेगरीमध्ये राहत असेल तर डेफिनेटली त्या पेशंटमध्ये ज्याला अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतात त्यांना एंडोमेट्रियोसिस असू शकतं. धन्यवाद.